सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, यवतमाळ माणिकवाडा। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे मानवी स्त्री पुरुष। यवनी लिहावे भाषण करावे, यवनी लिहावे भाषण करावे, सर्वस्वी त्यागावे व्यसनास, सर्वस्वी त्यागावे व्यसनास। 40च्या वर त्यांनी दीक्षा घ्यावा, 40च्या वर त्यांनी दीक्षा घ्यावा। शाळा तपासाव्या नगरीच्या, शाळा तपासाव्या नगरीच्या। सुनिशिया सर्व करा सत्यवादी, सुनिशिया सर्व करा सत्यवादी। त्याची जहामर्दी जगाठाई, त्याची जहामर्दी जगाठाई। जगा माझी एक सत्यधर्म खास, जगा माझी एक सत्यधर्म खास। सांगा सर्वत्रास ज्योती मने, सांगा सर्वत्रास ज्योती मने। यामध्ये ज्योतिबा फुले म्हणतात, सर्वांनी लिहायला वाचायला शिकावे, विचार मांडावेत, बोलायला धैर्य ठेवावे, कारण त्या काळी खालच्या जाती व स्त्रियांना शिक्षण नाकारले जात होते। फुले म्हणतात, शिक्षण मिळाले तरच माणूस जागा होईल। दारू, तंबाखू, जुगार अशी वाईट व्यसने पूर्णपणे सोडावीत। आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात चांगल्या मार्गाची शपथ घ्यावी। फुले लोकांना नैतिक जीवन जगायला सांगतात। समाजाची उन्नती होण्यासाठी व्यक्ती शुद्ध असणे आवश्यक आहे। जो माणूस सत्य बोलतो तो खरा धाडसी असतो आणि जगात त्याला मान मिळतो। महात्मा ज्योतिबा फुले यांनी अंधश्रद्धा, खोटे धार्मिक आचार आणि अन्याय यांना विरोध केला। सत्याला धैर्याने स्वीकारा असे ते सांगतात। तसेच ते म्हणतात, सत्य, समता आणि मानवतेचा धर्म सर्वांना सांगा। जात पात, अंधश्रद्धा, भेदभाव हे धर्म नाहीत। महात्मा फुले सांगतात की समाज सुधारायचा असेल तर लोकांनी शिक्षण घ्यावे, व्यसन सोडावे, शाळांची जबाबदारी घ्यावी, सत्य बोलावे आणि सर्वांना समान मानावे। खरा धर्म म्हणजे मानवता आणि सत्य, तो सर्वत्र पसरवणे हेच आपले कर्तव्य आहे। तर यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा, ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।